दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही आता शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे। माजी खासदार संभाजीराजेंची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती। तर किल्ल्यांचं जतन संवर्धनाकडे लक्ष द्यावं अशी सरकारला विनंती असल्याचं संभाजीराजे म्हणाले। पुढच्या पिढीपर्यंत शिवरायांचा विचार रुजणं गरजेचं आहे असं संयोगिता राजे यांनी म्हटलंय। राजेश, शिवजयंतीचा उत्साह यंदाही पाहायला मिळतो। 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी पूर्ण देशातून नाही तर जगातून लोक आज शिवजयंतीच्या माध्यमातून करत असतात। मला आनंद आहे की दिल्लीत सुद्धा भव्य व्यापक स्वरूपात ही शिवजयंती 7-8 वर्षाच्या अगोदर आम्ही सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवजयंती होतीच, पण ज्यावेळी देशात शिवजयंती जात होती तर खऱ्या अर्थाने ह्याचा मेसेज पूर्ण देशात नाही तर जगात जातो। एक वाक्य आहे, मुख्यमंत्र्यांनी आज भाषण केलं शिवनेरीवर, ते असं म्हटले की मंदिरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे मोठे आहेत। नुसतं म्हणून चालणार नाही की मंदिराच्या पेक्षा गडकोट किल्ले हे खऱ्या अर्थाने आपले महत्त्वाचे आहेत, पण गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय करणार आहात हे सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे। जसं रायगड, माझ्या प्रयत्नाच्या माध्यमातून रायगड प्राधिकरण स्थापन झालं, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं, पण बाकी शिवाजी महाराजांचे सुद्धा सर्व किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि सरकारने याच्यात लक्ष घालावं अशी माझी त्यांना विनंती राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। शिवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती आहेत, अर्थातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी। तुम्ही सुरुवात केली, आज ही उत्साह दिसतोय। एकतर छावा चित्रपट रिलीज झाला, त्यात दिल्लीच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये मराठी नेते आले होते प्रचाराला, त्यामुळे आज गर्दी तर दरवर्षीपेक्षा वेगळी दिसते। ही गर्दी नेहमीच असणार आहे आणि वाढत जाणार आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते रुजणं पुढच्या पिढीला फार गरजेचे आहेत आणि आता त्या पुढच्या पिढीच्या पालकांना कळायला लागले। सगळ्यात आनंदाची बाब आज ही आहे की संभाजीराजेंनी ही जी शिवजयंती दिल्लीत सुरू केली, आज पुढच्या पिढीसाठी पहिल्या रांगेत सगळे लहान मुलं बसलेले होते आणि हे संस्कार त्या वयात त्यांना जेव्हा मिळतील आणि मिळायला लागलेत त्याचा आनंद आज आम्ही दोघांना सगळ्यात जास्त आहे। आज गेली 2 वर्ष तुम्ही आणि शहाजीराजे येत होतात, संभाजीराजे रायगडवर असायचे किंवा अन्य ठिकाणी असायचे, आज मात्र तिघांची उपस्थिती होती। हो, आम्हाला आज ह्यावेळेस असं अचानक वाटलं की यावेळेस यावं इथं आणि आपली जी दिल्लीची टीम आहे जी स्वतःहून तुम्ही सर्वजण मिळून हा जो रथ पुढे नेताय तुम्ही आणि आजन्म हा परंपरा सुरू ठेवणार आहे, त्याच्यासाठी एकदा बळ देण्यासाठी म्हणून आम्ही परत आलेलो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।